विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. ग्लोबल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इयत्ता 10वी विषय इतिहास याचा प्रश्नसंच क्रमांक 6 हा अभ्यासणार आहोत. चला करूया तयारी परीक्षेच्या आपल्या या मालिकेअंतर्गत आपला हा प्रश्नसंच क्रमांक 6 आहे. यामध्ये आपण प्रश्न क्रमांक 4 दिलेल्या उतार्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा या प्रश्न प्रकाराची माहिती अभ्यासणार आहोत. यामध्ये आपल्याला उतारा दिलेला असणार आहे आणि त्या उताराचे बारकाईने वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं ही आपल्याला लिहायची आहेत. बघा, उतारा पहिला. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली असे सद्य परिस्थितीत म्हणता येईल. सुमेर साम्राज्यात होऊन गेलेले राजे, त्यांच्यामधील संघर्षाच्या कहाण्या यांची वर्णने तत्कालीन शिलालेखामध्ये जतन केलेली आहेत. त्यातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमारे 4500 वर्षापूर्वी सुमेरमधील 2 राज्यांमध्ये झालेल्या युद्धाची नोंद करणारा असून तो सध्या फ्रान्समधील लुव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवलेला आहे. आता हा उतारा शांतपणे वाचून घेतल्यानंतर त्यापुढे आपल्याला प्रश्न दिलेले असतात, त्यांची उत्तरं आपल्याला लिहिणं या ठिकाणी अपेक्षित असतं. या ठिकाणी पहिला प्रश्न दिला आहे, जगातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख केव्हाचा आहे व तो कोठे ठेवण्यात आला आहे? त्याचं उत्तर आहे, जगातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमारे 4500 वर्षापूर्वीचा असून तो फ्रान्समधील लुव्र या संग्रहालयात ठेवण्यात आलेला आहे. यानंतर प्रश्न दुसरा, ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी ठेवण्याची परंपरा प्रथम कोठे सुरू झाली? उत्तर आहे, मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीच्या काळात ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी ठेवण्याची परंपरा प्रथम सुरू झाली. याच उत्तरावरील प्रश्न तिसरा आहे, जगातील पहिल्या शिलालेखात कोणकोणत्या गोष्टींची नोंद केलेली आढळते? उत्तर आहे, जगातील पहिल्या शिलालेखात पुढील गोष्टींची नोंद केलेली आढळते. 1. सुमेर राज्यात होऊन गेलेल्या राजांच्या नोंदी. 2. राजांमधील संघर्षाच्या कहाण्या. 3. 2 राज्यांमध्ये झालेल्या युद्धाच्या नोंदी. आणि 4. या शिलालेखाने ऐतिहासिक घटनांची लिखित नोंद करण्याची परंपरा सुरू झाली असे म्हणता येईल. यामध्ये हा पहिला उतारा झालाय. आता आपल्यासमोर दुसरा उतारा आहे. बघा, मुघल बादशहांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्याखेरीज त्यांच्या वर्णनात समर्पक पद्य उतारे आणि सुंदर चित्राचा अंतर्भाव करण्याची पद्धतही सुरू झालेली दिसते. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचे आत्मचरित्र तुझुक-ई-बाबरी मध्ये त्याला कराव्या लागलेल्या युद्धाची वर्णने आहेत. त्याच्या बरोबरीने त्याने प्रवास केलेल्या प्रदेशांची आणि शहरांची वर्णने, तेथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतिरिवाज, वनस्पतीसृष्टी यांची बारकाईने केलेली निरीक्षणे यांचाही समावेश आहे. इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल याने लिहिलेल्या अकबरनामा या ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे. अधिकृत नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक केलेले संकलन आणि त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची कसून केलेली छाननी ही अबुल फजलने अवलंबलेली संशोधन पद्धती पूर्वग्रह विरहित आणि वास्तववादी होती असे मानले जाते. आता हा उतारा वाचल्यानंतर त्यावर आधारित एक आकृती आपल्याला दिलेली आहे, म्हणजे संकल्पना चित्र पूर्ण करण्यासाठी दिलेला आहे. तो पहिला प्रश्न आहे, मुस्लिम इतिहासकारांनी सुरू केलेल्या नवीन पद्धती. त्याचं उत्तर खाली लगेच आपण घेतलेलं आहे. त्याचं पहिला आहे मुद्दा, इतिहास वर्णनात समर्पक पद्य उतारे देणे. आणि दुसरा आहे, लेखनात सुंदर चित्रांचा समावेश करणे. दुसरा प्रश्न, दरबारी असलेल्या मुस्लिम इतिहासकारांच्या लेखनात कोणत्या गोष्टी प्रामुख्याने व्यक्त होतात? उत्तर आहे, मुघल दरबारी असलेल्या मुस्लिम इतिहासकारांच्या लेखनात राज्यकर्त्यांची केलेली स्तुती व त्यांच्याबद्दलची निष्ठा या 2 गोष्टी प्रामुख्याने व्यक्त होतात. तिसरा प्रश्न, अबुल फजल याचे इतिहास लेखन वास्तववादी होते असे का मानले जाते? उत्तर आहे, अबुल फजल याने लिहिलेले अकबरनामा हा ग्रंथ
त्याची चिकित्सक दृष्टी दर्शवतो. या ग्रंथासाठी त्याने अधिकृत नोंदींच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक संकलन केले होते. प्रश्न तिसरा जो आहे त्यातला पुढचा मुद्दा, मिळालेल्या माहितीची त्याने विश्वासार्ह अशी कसून छाननी केली. आणि त्या उत्तरातला शेवटचा चौथा मुद्दा, लेखनात कोणताही पूर्वग्रह डोकावणार नाही याची त्याने काळजी घेतली. म्हणूनच अबुल फजल याचे इतिहास लेखन संशोधन पूर्ण आणि वास्तववादी होते असे मानले जाते. यानंतर उतारा तिसरा आहे, जगातील सर्वात प्राचीन समजले जाणारे इसवी पूर्व 6वे शतक संग्रहालय मेसोपोटेमियातील ऊर या प्राचीन शहराचे उत्खनन करताना सापडले. हे उत्खनन ब्रिटिश पुरातत्वज्ञ लिओनार्ड वुली यांनी 1922 ते 1934 या काळात केले होते. हे संग्रहालय एनिगॉल्डी नावाच्या मेसोपोटेमियाच्या राजकन्येने बांधले होते. ती स्वतः त्या संग्रहालयाची संग्रहपाल म्हणून काम पाहत असे. या संग्रहालयात सापडलेल्या प्राचीन वस्तूंसोबत त्या वस्तूंचे सविस्तर वर्णन करणाऱ्या मातीच्या वाटिका देखील त्या ठिकाणी होत्या. प्रश्न आणि उत्तर या उतार्यावरचे. पहिला प्रश्न, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय कोठे सापडले व ते कोणी शोधले? उत्तर आहे, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय मेसोपोटेमियातील ऊर या शहरात सापडले. ब्रिटिश पुरातत्वज्ञ सर लिओनार्ड वुली यांना ऊर या प्राचीन शहराचे उत्खनन करताना या संग्रहालयाचा शोध लागला. यानंतर प्रश्न दुसरा, हे संग्रहालय कोणी बांधले होते? उत्तर आहे, मेसोपोटेमिया राज्याची राजकन्या एनिगॉल्डी इने ऊर येथील हे संग्रहालय बांधले होते. यानंतर प्रश्न तिसरा, या संग्रहालयाचा विशेष कोणता होता किंवा वैशिष्ट्य कोणतं होतं? तर या संग्रहालयात सापडलेल्या प्राचीन वस्तूंसोबत त्या वस्तूंचे सविस्तर वर्णन करणाऱ्या मातीच्या वाटिका म्हणजेच अक्षरे कोरलेल्या मातीच्या पाट्या होत्या. या संग्रहालयाचे हे विशेष होय. यानंतर उतारा चौथा, अश्मयुगीन काळातील गुहाचित्रे अनेक देशांमध्ये आढळून येतात. भारतामध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये गुहाचित्रे असलेली स्थळे आहेत. मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत. भीमबेटकाचा समावेश जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात आलेला आहे. गुहाचित्रांमध्ये मनुष्याकृती, प्राणी आणि काही भौमितिक आकृत्यांचा समावेश असतो. पुराश्मयुग ते शेतीची सुरुवात होईपर्यंतच्या काळापर्यंत या चित्रांची शैली, त्यांचा विषय यामध्ये बदल होत गेलेले आढळतात. चित्रांमध्ये नवनवीन प्राणी आणि वनस्पती यांचा समावेश झालेला दिसतो. तसेच मनुष्याकृतींच्या रेखाटनाच्या पद्धतीत आणि वापरलेल्या रंगांमध्ये सुद्धा फरक होत जातो. या चित्रांमध्ये काळा, लाल, पांढरा यासारखे नैसर्गिक द्रव्यांपासून तयार केलेले रंग वापरलेले असतात. त्या काळातील लोकांचे त्यांच्या परिसरासंबंधीचे ज्ञान आणि नैसर्गिक स्रोतांचा उपयोग करून घेण्याचे तंत्रज्ञान यांचा विकास कसा होत गेला याची कल्पना या चित्राद्वारे करता येऊ शकते. या ठिकाणी हा उतारा संपलाय. त्यावर आधारित प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरं देखील आहेत खाली. पहिला प्रश्न, कोणत्या राज्यांमध्ये गुहाचित्रे आढळली आहेत? उत्तर आहे, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या भारतातील राज्यांमध्ये गुहाचित्रे आढळली आहेत. प्रश्न दुसरा, गुहाचित्रांची परंपरा केव्हापासून सुरू झाली? उत्तर आहे, गुहाचित्रांची परंपरा अश्मयुगीन काळापासून सुरू झालेली दिसून येते. प्रश्न तिसरा, गुहाचित्रांची वैशिष्ट्ये लिहा. पहिलं वैशिष्ट्य, गुहाचित्रांमध्ये मनुष्य, प्राणी, झाडे यांच्या भौमितिक आकृत्या काढलेल्या दिसतात. 2. या चित्रांमध्ये नैसर्गिक द्रव्यापासून तयार केलेल्या रंगांच्या बात केलेला असतो. 3. परिसरासंबंधीचे ज्ञान आणि नैसर्गिक स्रोतांचा उपयोग करून तंत्रज्ञान यांचा विकास होत गेल्याचे दिसते. बदलत्या काळाप्रमाणे चित्रांच्या रेखाटनात बदल झालेला चित्रातून आपल्याला दिसून येतो. यानंतर उतारा पाचवा आहे, स्वातंत्र्यपूर्व कालखंडात 1924 मध्ये इंडियन
ब्रॉडकास्टिंग कंपनी म्हणजेच IBC या नावाने दर दिवशी कार्यक्रमांचे प्रसारण करणारे एक खाजगी रेडिओ केंद्र सुरू झाले. नंतर ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस म्हणजेच ISBS असे नामकरण केले. 8 जून 1936 रोजी या कंपनीचे नामकरण ऑल इंडिया रेडिओ असे झाले. भारत स्वतंत्र झाल्यावर AIR भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग झाले. शासकीय कार्यक्रम व उपक्रमांची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे याचे सुरुवातीला स्वरूप होते. ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार आकाशवाणी हे नाव त्याला दिले गेले. आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, प्रबोधनपर व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात. त्याचप्रमाणे शेतकरी, कामगार, युवक आणि स्त्रिया यांच्यासाठी विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात. विविध भारती या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे 24 भाषा आणि 146 बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले. अलीकडच्या काळात खाजगी रेडिओ सेवा सुरू झाल्या आहेत. उदाहरणार्थ रेडिओ मिर्ची. या उतार्यावर आधारित प्रश्न पुढे आहे. पहिला प्रश्न, आकाशवाणी कोणत्या खात्याच्या अंतर्गत येते? त्याचं उत्तर आहे आकाशवाणी भारत सरकारच्या माहिती व प्रसारण रेडिओ खात्याच्या अंतर्गत येते. 2. IBC हे नामकरण काय झाले? IBC म्हणजेच इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी ही खाजगी रेडिओ केंद्राचे ब्रिटिश सरकारने प्रथम इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस कंपनी म्हणजेच ISBC असे केले, तर नंतर ऑल इंडिया रेडिओ असे नामकरण करण्यात आले. यावर प्रश्न तिसरा आहे. विविध भारती वरून किती भाषा व बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सादर होतात? उत्तर आहे आकाशवाणीच्या विविध भारतीवरून 24 भाषांमध्ये व 146 बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सादर होतात. पुढचा प्रश्न, आकाशवाणी हे नाव कसे पडले? उत्तर आहे ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार आकाशवाणी हे नाव पडले. यानंतर उतारा आहे 6वा. कीर्तनाच्या नारदीय अथवा हरिदासी आणि वारकरी या 2 मुख्य परंपरा आहेत. हरिदासी कीर्तन एकपात्री प्रयोगासारखे असते. या कीर्तनात पूर्वरंग व उत्तररंग असतात. नमन, निरूपणाचा अभंग व निरूपण याला पूर्वरंग आणि दाखले आख्यान सांगणे याला उत्तररंग म्हणतात. वारकरी कीर्तनात सामूहिकतेवर भर असतो. कीर्तनकाराबरोबरच टाळकऱ्यांचा देखील सहभाग महत्त्वाचा असतो. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात राष्ट्रीय कीर्तन नावाचा नवा प्रकार पुढे आला. हे कीर्तन नारदीय कीर्तनाप्रमाणेच सादर केले जाते. त्यामध्ये स्वातंत्र्य चळवळीतील नेते, शास्त्रज्ञ, समाजसुधारक अशा थोर लोकांच्या चरित्राच्या आधारे समाज प्रबोधन करण्यावर भर असतो. त्याची सुरुवात वाईचे दत्तोपंत पटवर्धन यांनी केली. याशिवाय महात्मा ज्योतिराव फुले प्रणित सत्यशोधक समाजानेही कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृतीचे कार्य केले. संत गाडगे महाराजांची कीर्तने सत्यशोधकी कीर्तनाशी नाते सांगणारी होती. जातीभेद निर्मूलन, स्वच्छता, व्यसनमुक्ती यासारख्या विषयांवर ते त्यांच्या कीर्तनातून प्रबोधन करत असत. वक्तृत्व, गायन, वादन, नृत्य, विनोद याकडे लक्ष द्यावे लागते. त्याच्या अंगी बहुश्रुतता असावी लागते. कीर्तन मंदिरात किंवा मंदिराच्या परिसरात केले जाते. आता हा जो उतारा वाचला त्यावर आधारित प्रश्न आहे. संत गाडगे महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून कोणते कार्य केले? उत्तर आहे संत गाडगे महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून जातीभेद निर्मूलन, स्वच्छता, व्यसनमुक्ती यासारख्या सामाजिक दोषांवर निरूपण करून प्रबोधनाचे कार्य केले. प्रश्न दुसरा, कीर्तनाचा पूर्वरंग व उत्तररंग म्हणजे काय? उत्तर आहे कीर्तनाचा पूर्वरंग म्हणजे कीर्तनाच्या सुरुवातीस म्हटले जाणारे नमन, निरूपणाचा अभंग व निरूपण आणि उत्तरंग म्हणजे नमन आणि निरूपणानंतर एखादे आख्यान सांगणे होय. प्रश्न तिसरा, राष्ट्रीय कीर्तनाचे स्वरूप स्पष्ट करा. उत्तर आहे स्वतंत्र चळवळीच्या समाज प्रबोधन आणि देशप्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न कीर्तनातून केला गेला. या कीर्तनांनाच राष्ट्रीय कीर्तन असे म्हटले गेले. ही कीर्तने नारदीय कीर्तनाप्रमाणेच सादर केली जात असत. नेते, शास्त्रज्ञ, समाजसुधारक अशा कर्तृत्ववान व्यक्तींच्या चरित्राच्या आधारे
राष्ट्रीय कीर्तनातून समाज प्रबोधन केले जाते. वाईचे दत्तोपंत पटवर्धन यांनी राष्ट्रीय कीर्तनाची सुरुवात केली. यानंतर उतारा क्रमांक आहे 7वा. क्रिकेट सामन्यांचे मराठी भाषेतून समालोचन पूर्वी बाळ ज. पंडित करत असत. आकाशवाणीवरून हे धावते वर्णन ऐकण्यासाठी लोक जीवाचा कान करत असत. हे समालोचन करताना बाळ पंडित त्या मैदानाचा इतिहास, खेळाडूंचा इतिहास, खेळांशी संबंधित असणाऱ्या आठवणी आणि पूर्वीचे विक्रम यांची माहिती देत असत. त्यांना खेळाचे आणि खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान असल्यामुळे त्यांचे समालोचन रंजक व्हायचे. यावर आधारित प्रश्न आहे, बाळ पंडित कोणते काम करीत असत? त्याचं उत्तर आहे, बाळ पंडित क्रिकेट सामन्यांचे आकाशवाणीवरून समालोचन करत असत. प्रश्न दुसरा, समालोचकाचे कोणते काम असते? उत्तर, मैदानावर चालू असलेल्या सामन्याचे, त्यातील घटनांचे, खेळाडूंच्या प्रत्येक कृतीचे धावते वर्णन, ओघावते वर्णन करण्याचे काम समालोचक करीत असतो. प्रश्न तिसरा, बाळ पंडितांचे समालोचन का रंजक होत असे? त्याचं उत्तर आहे, बाळ पंडित हे क्रिकेट सामन्यांचे धावते वर्णन करण्याबरोबरच ते तेथील मैदानाचा इतिहास सांगत असत. खेळाडूंसंबंधीची माहिती आणि त्यांचा इतिहास सांगत असत. त्या खेळाडूने पूर्वी कोणते विक्रम केले त्या आठवणीही ते सांगत. खेळाचे व खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान त्यांना होते. या गुणांबरोबरच त्यांची बोलण्याची शैलीही उत्तम असल्यामुळे बाळ पंडितांचे समालोचन रंजक होत होते. उतारा क्रमांक 8, महाबळेश्वरी येथून जवळच असलेले भिलार हे निसर्गरम्य आणि स्ट्रॉबेरीचा गोडवा असलेले गाव. या पुस्तकाच्या गावामध्ये अनेक घरात पर्यटकांसाठीच पुस्तके आहेत. वाचन चळवळ वाढावी, मराठी भाषेतील नवे जुने लेखक, संत साहित्य, कथा, कादंबरी, कविता, ललित चरित्रे, आत्मचरित्रे, श्री साहित्य, क्रीडा, बालसाहित्य यांच्या फुललेल्या बहारदार विश्वात तुम्ही वाचन आनंद घ्यावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प राबवला आहे. यावर आधारित पहिला प्रश्न जो आहे तो संकल्पना चित्र जे आहे ते पूर्ण करण्यासाठीच आहे. तर भिलार गावची वैशिष्ट्ये त्यांनी विचारलेली आहे. त्याचं उत्तर तिथेच खाली आहे. भिलार गावची वैशिष्ट्य, निसर्गरम्य गाव आणि स्ट्रॉबेरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. यानंतर प्रश्न दुसरा आहे, भिलार गावाला पुस्तकांचे गाव असे का म्हटले जाते? त्याचं उत्तर आहे, भिलार गावातील अनेक घरांमध्ये पर्यटकांना वाचता यावीत यासाठी पुस्तके ठेवण्यात आली आहेत. या पुस्तकांच्या वाचनाचा आनंद पर्यटकांना घेता येतो. महाराष्ट्र शासनाने वाचकांना आनंद मिळावा म्हणून व वाचकांच्या सोयीसाठी ही पुस्तके अनेक लोकांच्या घरी ठेवलेली आहेत. म्हणून भिलार गावाला पुस्तकांचे गाव असे म्हटले जाते. प्रश्न तिसरा, पुस्तकांच्या या गावात कोणकोणत्या प्रकारची पुस्तके आहेत? भिलार येथे गावकऱ्यांच्या घरी ठेवलेल्या पुस्तकात संत वाङ्मय, बालसाहित्य, कथा, कादंबरी, कविता, आत्मचरित्रे, श्री साहित्य व क्रीडा साहित्य अशा सर्व प्रकारच्या पुस्तकांचा समावेश आहे. यानंतर उतारा क्रमांक 9, इतिहास विषयात आणि कोशात वस्तुनिष्ठतेला महत्त्व असते. हा या दोघांमधला समान धागा आहे. प्रत्येक राष्ट्रातील, प्रत्येक भाषेतील विश्वकोश वेगळे असतात, कारण त्यांचे प्राधान्यक्रम वेगळे वेगळे असतात. स्वराष्ट्राची ध्येयधोरणे, जीवनमूल्य, आदर्श यांचा प्रभाव कोशावर पडतो. तत्त्वज्ञान आणि परंपरा यांचाही प्रभाव कोशावर पडतो. राष्ट्रीय अस्मिता जागी करण्याचा प्रयत्न कोशांद्वारे करता येतो. उदाहरणार्थ, महादेव शास्त्री जोशी संपादित भारतीय संस्कृती कोश जीवनाच्या विविध क्षेत्रांमधील ज्ञान सर्वांच्या विकासासाठी उपलब्ध करून देणे ही कोशरचनेची एक प्रेरणा असते. ज्ञानार्जन व ज्ञानप्रसार यास एक जीवनश्रद्धा मानून त्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक स्वरूपात प्रयत्न केले जातात. म्हणून कोश म्हणजे समाजाचे मानचिन्हच समजले जाते. समाजाची प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा प्रातिनिधिक आविष्कार कोशरचनेत बघायला मिळतो. प्रश्न आहे, कोश समाजाचे मानचिन्हच समजले जाते, कारण स्पष्ट करा. उत्तर आहे, जीवनाच्या विविध क्षेत्रांमधील ज्ञान समाजाच्या विकासासाठी उपलब्ध करून देणे ही कोश निर्मितीची एक प्रेरणा असते. ज्ञानार्जन आणि ज्ञानप्रसार हे ध्येय मानून कोशकार कोश करीत असतात. त्याचमुळे समाजाची प्रज्ञा आणि प्रतिभा
यांचा आविष्कार कोश रचनेत पाहायला मिळतो. कोशांद्वारे राष्ट्रीय अस्मिता जागृत करण्याचाही प्रयत्न असतो. म्हणूनच कोश म्हणजे केवळ ग्रंथ न राहता ते समाजाचे मानचिन्हच समजले जाते. यानंतर प्रश्न दुसरा, कोशावर कोणकोणत्या घटकांचा प्रभाव पडतो? उत्तर आहे कोशावर राष्ट्राची ध्येय धोरणे, जीवनमूल्ये व आदर्श तत्वज्ञान आणि परंपरा या घटकांचा प्रभाव पडतो. प्रश्न तिसरा, इतिहास आणि कोश यात कोणत्या बाबतीत समानता आहे? उत्तर आहे इतिहास आणि कोश या दोन्हींमध्ये वस्तुनिष्ठ माहितीला महत्त्व असते. मित्रांनो, या ठिकाणी आपला हा प्रश्नप्रकार संपलेला आहे. धन्यवाद.